पण आज तर तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणाल लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात. आता पोराच्या लग्नाची वेळ आली, बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलंय. आज आम्ही कालपासून जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे फिरायचं ठरवलेलं आहे. त्याच्यातलाच एक भाग म्हणून येवल्याच्या परिसरातल्या माझ्या विणकर समाजाच्या भेटण्याच्या करता, मेळाव्याच्या निमित्तानं त्यांच्याशी हितगुज साधण्याच्या करता आणि काही माझ्या मायमाऊलींच्या, माझ्या बहिणीच्या काही योजना मी राज्यामध्ये आणलेल्या आहेत, त्याच्याबद्दलची पण माहिती देण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. आपण मोठ्या संख्येने आम्हा सर्वांचं स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. मला माझे जुने दिवस आठवले. मी अनेकदा गेले 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. मला जे योग्य वाटतं ते मी पेहराव करत असतो, कपडे घालत असतो. पण आज तर तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणाल लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात. आता पोराच्या लग्नाची वेळ आली, बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलंय. गमतीचा भाग जाऊ द्या मित्रांनो. ठीक आहे, प्रेमापोटी तुम्ही सगळेजण करता. जसं भुजबळ साहेबांनी बोलत असताना साधू संतांनी जो विचार मांडलेला आहे, त्याच विचारांनी पुढे गेलं तरच आपल्या सगळ्यांचं भलं होणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन या निमित्तानं देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं, त्या काळामध्ये तुरुंगवास भोगला, संघर्ष केला, त्या सर्व वीरांच्या कार्याचं मी स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. आज त्याला जोडून जागतिक आदिवासी दिन देखील आहे. त्या निमित्तानं थोर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना देखील वंदन करतो आणि आपल्या सर्वांना, विशेषतः माझ्या आदिवासी बांधवांना पण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो.